विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। ही जी जाहिरात आहे ती नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये कोणते कोणते बदल झाले आहेत ती सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। परीक्षा पद्धती असेल, टंकलेखन अर्हता असेल, तसेच शैक्षणिक पात्रता असेल, त्यामध्ये असिस्टंट मोटार व्हेइकल AMVI हे जे पद आहे यासाठी कोणती शैक्षणिक अर्हता आहे, त्याबद्दल इंजिनिअरिंग बद्दलचे कोर्सेस कोणते कोणते आहेत, वयोमर्यादा काय आहे व परीक्षा पद्धती कशी असणार आहे, पूर्व परीक्षा कशी होणार आहे याची पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जी जाहिरात आहे ती 25 जून 2026 रोजी म्हणजे आजच प्रसिद्ध केली आहे। तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आणि ही जी परीक्षा आहे यामध्ये आयोगाने 2619 पदांच्या भरतीकरिता ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि यामध्ये ही जी परीक्षा आहे ती 27 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे। महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित ही परीक्षा असणार आहे। CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने आता ही परीक्षा नसणार आहे। ही जी पूर्व परीक्षा आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि याबाबतचे जे सविस्तर वेळापत्रक आहे ते स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे। यामध्ये कोणत्या स्वरूपाचा समावेश आहे, तर पहिला आहे उद्योग निरीक्षक, दुसरा आहे तांत्रिक सहाय्यक, तिसरा आहे कर सहाय्यक, चौथा आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क आणि पाचवा आहे लिपिक टंकलेखक। यामध्ये आपण विभाग पाहिले तर उद्योग निरीक्षकचा जो विभाग येतो तो उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, यासाठी एकूण पदांची संख्या जी आहे ती 9 आहे आणि तांत्रिक सहाय्यक याचे जे आपण विभाग पाहिला तर वित्त विभागमध्ये हे पद येतं आणि एकूण पदे आहेत 3। कर सहाय्यकचे वित्त विभागमध्ये हे पद येतं 282 एकूण रिक्त पदांची जाहिरात आहे। त्याचबरोबर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क गृह विभागमध्ये हे पद येतं 461 एकूण पदे आहेत आणि लिपिक टंकलेखक याचे आपण विभाग पाहिले तर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय 1864 एकूण रिक्त पदे आहेत लिपिक टंकलेखक या पदासाठी। तर सर्वात जास्त जे रिक्त पदे आहेत ते लिपिक टंकलेखक चे रिक्त पदे आहेत आणि एकूण आपण या टोटल पदे बघितले तर 2619 पदांची ही जाहिरात असणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यामध्ये शैक्षणिक इथे जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पद आहे यामध्ये प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना सदर संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक राहील असे त्यांनी म्हणले आहे आणि प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचे सविस्तर तपशील जो आहे तो आपण पाहणार आहोत। तो परिशिष्ट 1 मध्ये दिलेला आहे। यामध्ये संपूर्ण डिटेल कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिली आहेत, कोणत्या विभागामध्ये किती पदे रिक्त आहेत हे कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलेलं आहे सर्वात शेवटी परिशिष्ट 1 मध्ये। त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 27 जून रोजी 14 पासून ते दिनांक 17 जुलै 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत। ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्याचा दिनांक पण 17 जुलै 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत। तर मित्रांनो, एकूण या 5 पदांचा आपण वेतन श्रेणी काय आहे ते आपण जाणून घेऊयात। पहिले जे पद आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, याचं वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर जो आहे तो S13 आहे आणि 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते लागू असतील। त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय या पदासाठी वेतन मॅट्रिक्स मधील S10 लेवलचं तुम्हाला वेतन मॅट्रिक्स आहे आणि रुपये 29,200 ते 92,300 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। कर सहाय्यक या पदासाठी S8 लेवलचं 25,500 81,100 प्लस अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। लिपिक टंकलेखक या पदाकरिता S6 19,900 ते 62,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी S14 रुपये 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते लागू असतील। वेतन श्रेणीबद्दल माहिती आपण जाणून घेतली। आता पात्रतेबद्दल माहिती जाणून घेऊयात। पात्रतेमध्ये भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक 1 ऑक्टोबर 2026 आहे आणि विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा आपण जाणून घेऊयात। किमान वयोमर्यादा हे उद्योग निरीक्षक व सर्व पदांसाठी 19 आहे। कर सहाय्यक साठी मात्र किमान वयोमर्यादा जी आहे ती 18 आहे आणि इतर सर्व पदांसाठी 19 आहे। कमाल वयोमर्यादा सर्वसाधारण महिला, अमागासमध्ये 38 आणि मागासवर्गीय अनाथ अधोगती यासाठी 43 ही सर्व पदांकरिता वयोमर्यादा असणार आहे।
त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये अमागाससाठी 43 आणि मागासवर्गीय अनाथ अधोगतीसाठी 43. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्यासाठी अमागास 38+ सेवा कालावधी 3 वर्षे आणि मागासवर्गीय अनाथ अधोगती यांच्यासाठी 43+ सेवा कालावधी + 3 वर्षे. दिव्यांगसाठी 45 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. मुलांच्या आपण अर्हतेबद्दल आता माहिती जाणून घेऊयात. शैक्षणिक अर्हता आहे उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 2. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. त्यांनी ते शैक्षणिक अर्हता दिली आहे. संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांशी गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. तर मित्रांनो, उद्योग निरीक्षक या पदाकरिता तुमच्याकडे जी डिग्री आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ज्या त्या विषयाशी गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या किंवा नगररचना असतील या इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान एक पदविका किंवा त्यांनी म्हणलं आहे BSc जरी असेल, म्हणजे विज्ञान शाखेतील BSc डिग्री असते ती जरी असेल तर तुम्ही इथे पात्र आहात शैक्षणिक अर्हतेमध्ये उद्योग निरीक्षक या पदासाठी. तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गाकरिता अर्हता खालीलप्रमाणे राहील. सर्वात प्रथम SSC परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, यंत्र अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. डिप्लोमा कोर्स असणं आवश्यक आहे इथे. आणि त्याचबरोबर इथे स्वयंचल अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी, मेकॅनिकल इंजिनिअर विषयातील मान्यताप्राप्त पदवी विद्यापीठाची पदवी आणि किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील असे म्हणले आहेत. तर मित्रांनो, इथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी तुम्ही पाहू शकता 3 प्रकारचे उमेदवार इथे पात्र आहेत. इथे सर्वात प्रथम जो आहे तो डिप्लोमा पद, त्यानंतर डिग्री होल्डर पण इथे पात्र आहे. इंजिनिअरिंग डिग्री होल्डर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर त्यापेक्षा अत्युच्च म्हणजे MTech असेल, ME असेल, हे पण उमेदवार इथे पात्र आहेत. त्याचबरोबर आपण इथे त्यांनी अधिक संदर्भासाठी इथे माहिती दिली आहे. शैक्षणिक अर्हता म्हणून अर्हता इथे त्यांनी दिली आहे. अर्हता आहे डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटॅलर्जी, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या सर्व संदर्भात अर्हता आहेत. ह्या पण इथे पात्र आहेत असं देखील त्यांनी म्हणलं आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन मॅकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, 4 years theoretical and practical training as an artificial apprentice हे देखील इथे पात्र आहेत. खालील अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहेत असे त्यांनी या संदर्भानुसार ही अर्हता जी दिली आहे ही पण इथे त्यांनी असं म्हणलं आहे की अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहेत. ह्या पण अर्हता ज्या आहेत त्या शैक्षणिक पात्रतेत चालतात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी. आता आपण पाहूयात पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात जे उमेदवार असतील त्यांना ही परीक्षा देता येईल का? तर त्यांना ही परीक्षा देता येते. त्यांनी असं म्हणलं आहे पदविका व पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु त्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका व पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तर मित्रांनो, तुम्ही फायनल इयरला असाल, थर्ड इयरला असाल तर तुम्ही पूर्व परीक्षेसाठी पात्र आहात आणि पूर्व परीक्षा दिल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जर का तुम्ही पात्र झालात तर तुमच्याकडे तेव्हा डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक आहे आणि तसं फॉर्ममध्ये तुम्हाला समाविष्ट करणे पण आवश्यक आहे. ते तुम्हाला नोंद करणं पण आवश्यक आहे. तसंच आंतरवार्षिकता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल. अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेची अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अनुभव आहे. स्वयंचल अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका
अत्युच्च अर्हता अथवा वरील प्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायांच्या अखत्यारीतील यंत्रशाळांमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेल्या किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक आहे. दुसरी जी आहे ती म्हणले अनुभव म्हणला आहे त्यांनी अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाऊ शकेल. मुख्य परीक्षा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधी पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल आणि त्यांनी नियुक्तीनंतर परीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधी अनुभव घेणे बंधनकारक राहील. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता वैध लायसन असणं आवश्यक. मित्रांनो, संपूर्ण मी इन डिटेल ऑफिशियल माहिती तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला इथे या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की असे मी अपडेट जे आहेत ते ऑफिशियल अपडेट मी देतच असतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता वैध अनुज्ञप्ती लायसन जो आहे तो यासाठी ते काय त्यांनी पात्रता म्हणली आहे तुम्ही पाहू शकता. मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटारसायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन, जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्गासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुज्ञप्ती लायसन आवश्यक आहे. तर मित्रांनो, इथे LMU HMU लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड मालवाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहने यापैकी एखादी व दोन्ही वाहने चालविण्याची लायसन नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञप्ती नियुक्ती नंतरच्या 2 वर्षाच्या परीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल. परीक्षा कालावधीमध्ये अशी अनुज्ञप्ती प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल. वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती वेळोवेळी नूतनीकरण केली असली पाहिजे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता शारीरिक अर्हता काय आहे? शारीरिक अर्हता खालीलप्रमाणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची जी आहे ती 163 सेंटीमीटर अनुवानी कमीत कमी आणि छाती जी आहे किमान 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय व किमान 5 सेंटीमीटर प्रसरण आणि महिला उमेदवारांसाठी उंची जी आहे ती 155 सेंटीमीटर अनुवानी आणि कमीत कमी असं म्हणलेलं आहे 155 सेंटीमीटर आणि वजन जे आहे ते 45 किलोग्रॅम कमीत कमी असं म्हणले आहे. जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह व चष्म्याशिवाय चांगली आहे आणि संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. तर मित्रांनो, ही जी माहिती होती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता शारीरिक अर्हतेबद्दलची माहिती होती. आता आपण जाणून घेऊयात टंकलेखन अर्हता काय आहे. टंकलेखन अर्हता यासाठी जे पद आहे ते कर सहाय्यक, यासाठी तुम्हाला टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. आणि लिपिक टंकलेखक या पदाकरिता तुम्हाला टंकलेखन म्हणजे टायपिंगची येथे तुमच्याकडे पात्रता असणं आवश्यक आहे. टायपिंगमध्ये कर सहाय्यक यासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लिपिक टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा हे तुमच्याकडे दिलेले असणं आणि याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. मित्रांनो, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन अर्हताबाबत आपण इथे माहिती पाहिली आहे. त्यानंतर आपण अर्हता गणण्याचा जो दिनांक आहे तो मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रिया आपण पाहूयात. निवड प्रक्रियेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियमानुसार असणार आहे. तर यामध्ये निवड प्रक्रियेबाबत आपण जाणून घेतलं. आता परीक्षेचे टप्पे पाहूयात. जाहिरातीमध्ये
नमूद विविध संवर्गाकरिता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे नावासमोर दर्शविलेल्या टप्प्यामध्ये राबविण्यात येईल. संवर्ग जे आहेत ते एकूण 5 संवर्ग आहेत. 5 संवर्गामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी परीक्षेचे जे टप्पे आहेत ते पहिला आहे पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. यासाठी या एकूण 5 संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे. यासाठी पण संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ती कोणत्या पदांसाठी? उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या 4 पदांसाठी संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे. आणि त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे ती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण जे आहेत ते 100 असणार आहेत. प्रिलिम्सचे तुमचे जे गुण आहेत ते 100 असणार आहेत आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण 400 असणार आहेत. 400 जे गुण आहेत ते एकूण उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या 4 पदासाठी तुमची 400 मार्काची मेन्स परीक्षा होणार आहे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी 300 मार्काची मेन्स परीक्षा होणार आहे. ही जी सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रांमध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षेअंती गुणांचे समानीकरण नॉर्मलायझेशन केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलायझ्ड गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. समानीकरण नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका आन्सर की प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच उमेदवारांनी सोडलेल्या उत्तरपत्रिका रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. या एक्झामसाठी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, कोणते प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, यासाठी किमान फाईल साईज जी आहे ती 50 आहे, कमाल फाईल साईज 500 आहे. त्यानंतरनं ही जी साईज आहे ती सर्वच डॉक्युमेंटसाठी आहे. आणि पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, पूर्व परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, मुख्य परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल त्याप्रमाणे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल असणं आवश्यक आहे. मुख्य परीक्षेकरिता लागू असेल त्याप्रमाणे आणि अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, 8 प्रकारचे डॉक्युमेंट या विविध कागदपत्रे प्रमाणपत्रामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्काचा भरणा तुम्ही पाहू शकतात. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 394, अमागास आणि मागासवर्गीय अधोगय अनाथ यांच्यासाठी 294 आणि माजी सैनिकसाठी फक्त गट क वर्ग 44, मुख्य परीक्षेकरिता 544, अमागाससाठी मागासवर्गीय अधोगय अनाथसाठी 344 आणि माजी सैनिकसाठी 44 परीक्षा शुल्क भरणा. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा पद्धती व स्वरूप उमेदवारांना अवगत व्हावे याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीज या सेक्शनमध्ये या मेनूमध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मॉक टेस्ट येथे एक वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मित्रांनो तुम्हाला संगणक प्रणालीवर आधारित जी परीक्षा आहे त्या बाबतीत तुम्हाला येथे ऑनलाईन फॅसिलिटीज आयोगाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन फॅसिलिटीज कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि मॉक टेस्ट इथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याची वेब लिंक. तर मित्रांनो परिशिष्ट 1 मध्ये महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विविध संवर्गांचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. उद्योग निरीक्षकच्या तुम्ही इथे कॅटेगरी वाईज जागा पाहू शकतात. एकूण 9 पदे आहेत. तसेच तांत्रिक सहाय्यकच्या पण इथे तुम्ही जागा पाहू शकतात. एकूण 3 पदे आहेत आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकच्या गट क एकूण 461 पदे आहेत. त्याच्या पण तुम्ही कॅटेगरी वाईज जागा पाहू शकता. कर सहाय्यकच्या पण तुम्ही जागा पाहू शकता. 282 पदे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो लिपिक टंकलेखक यामध्ये कोणते कोणते विभाग आहेत ते आपण पाहून घेऊयात. यासाठी एकूण जे पदे आहेत ते 1864 पदे आहेत. यामध्ये सर्वात प्रथम जे विभाग आहे ते सामान्य प्रशासन विभाग आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग एकूण 243 पदे आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 243 पदे आहेत लिपिक टंकलेखन या संवर्गाचे. त्यानंतर सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह मुंबई येथे एकूण 2, लोकायुक्त आणि उपायुक्त कार्यालय मुंबई एकूण 6 आणि वित्त विभागामध्ये सहसंचालक
लेखा व कोशागार नागपूर एकूण 15 पदे रिक्त आहेत. कॅटेगरी वाईज ही पदे आहेत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. व विभागानुसार इथे पदे देण्यात आली आहेत. लिपिक टंकलेखक या संवर्गाचे सहसंचालक लेखा व कोशागारे नाशिक विभाग नाशिक एकूण 11 पदे. सहसंचालक लेखा व लेखा कोशागारे अमरावती एकूण 29 पदे. सहसंचालक लेखा व लेखा कोशागारे कोकण विभाग नवी मुंबई एकूण 17 पदे. सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग. त्याचबरोबर मित्रांनो इथे स्थानिक निधी लेखा परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग आणि नवी मुंबई कोकण विभाग. विमा संचालनालय संचालक इथे मुंबई एकूण 7 पदे रिक्त आहेत. गृह विभाग आहे महासमादेशक कार्यालय होमगार्ड मुख्यालय बृहन्मुंबई बाहेरील कार्यालयातील एकूण 4 पदे. महासमादेशक कार्यालय होमगार्ड एकूण मुख्यालय बृहन्मुंबई क्षेत्रातील एकूण 2 पदे. अशी मित्रांनो विविध कार्यालयातील विधी व न्याय विभाग असेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता विधी व न्याय विभागानंतर इथे महसूल व वन विभाग यामध्ये एकूण संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय असतील त्यांची इथे रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता यामध्ये अजून काही विभागांचा समावेश आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग असेल. असे महाराष्ट्र शासनामध्ये मंत्रालय व मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनातील जेवढे विभाग आहेत त्या विभागांमध्ये लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय यामध्ये लिपिक टंकलेखक संवर्गाचे रिक्त पदे आहेत. मित्रांनो संपूर्ण डिटेल माहिती होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 बद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व डिटेल माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.